नमस्कार, वंदनास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मी आता मसाला भाजणार आहे। सर्वात पहिले मी गॅस चालू करून घेते। तर गॅस चालू केलेला आहे। तर वरी पातेलं ठेवते मी। तर बघू शकता पातेलं गरम झालेलं आहे। हे धणे आहेत, हे घालणार आहे मी। बघू शकता धणे घालून झालेले आहेत। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त तेल नाही घालायचं आहे। तर हे बघा थोडंसं एकदम तेल घालायचं आहे, कारण का मसाला आपला जास्त तेल टाकलं ना तर एकदम अशा गाठी गाठी होतात, त्यासाठी थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे। तर बघू शकता धणे असे खरपूस भाजून झालेले आहेत। तर मी तर गॅस बंद करून घेते आणि असंच भाजायचं आहे। काय असंच भाजून घ्यायचं आहे, नाही तर आपल्या मसाल्याला चव नाही येणार आहे, भाजायला पण यायलाच पाहिजे। तेजपत्ता टाकलेला आहे मी। आता ह्याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। टाकून झालेलं आहे। तर बघू शकता ह्याला पण असं परतवत राहायचं आहे आणि ह्याला पण असंच खरपूस भाजून घ्यायचं आहे तेजपत्त्याला पण। तर बघू शकता तेजपत्ता पण भाजून झालेला आहे आपला। हे असंच भाजून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे। आता दगडफूल टाकते मी। दगडफूल टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण असं थोडंसं तेल घालायचं आहे। कुठल्याही मसाल्यामध्ये जास्त तेल वापरायचं नाहीये आणि ह्याला पण असंच भाजून घ्यायचं आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे, फास्ट पण नको स्लो पण नकोय। बघू शकता दगडफूल पण भाजून तयार आहे। आता जिरे घालते मी आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं तेल घालते। ह्याला पण असं परतून घेते। तर बघू शकता हे असंच मसाला भाजायचा आहे आणि सपोर्ट पण करत चला, सपोर्टची पण खूप गरज आहे। आणि सर्वात पहिलं मसाला साफ करून घ्या, ह्याची काळजी घ्या, नाहीतर एवढा खर्च करून मसाला खराब होईल आपला। जिरेला तर सोनेरी कलर आलेला आहे। तर जिरे भाजून तयार आहे। तर मी आता ह्याला पण काढून घेते। बघू शकता मी आता हे एकत्र हे सर्व मसाले भाजून घेते। आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं तेल घालायचं आहे। ह्याला पण आपण छान परतून घेऊया। तर बघू शकता मसाल्याला ह्याला पण छान असा कलर आलेला आहे। तर भाजून तयार आहे। तर मी आता ह्याला पण काढून घेते। तर बघू शकता हे काळी मिरी आणि लवंग आता हे एकत्र भाजून घेते मी। आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं तेल टाकायचं आहे। तर ह्याला पण असं भाजून घेऊया। तर ह्याच्यामध्येच आता मी हे खसखस टाकून भाजून घेते, कारण का याला जास्त टाइम लागत नाही। तर बघू शकता तर भाजून तयार आहे हे। तर आता दालचिनी टाकते मी आणि हे सुंठ हे एकत्र भाजून घेते। तर ह्याला पण थोडंसं तेल टाकायचं आहे, त्याला पण परतून घेते। तर बघू शकता दालचिनी आणि सुंठ हे पण भाजून तयार आहे। त्याला पण मी काढून घेते। शकता हे बेडगी मिरची आहे, आता हे भाजून घेते मी। आणि ह्याच्यामध्ये पण तेलाचा वापर कमी करायचा आहे, थोडंसं तेल घालायचं आहे। जास्त तेल घातलं ना मग त्याच्यामध्ये गुठल्या होतील, त्यासाठी थोडं तेल टाकून भाजायचं आहे, नाहीतर
आपला मसाला कमी तेल टाकला ना एकदम छान होतो मसाला। तर बघू शकता मिरचीला पण छान कलर आलेला आहे, तर भाजून तयार आहे। तर मी काढून घेते आता। तरी पण बेडगी मिरची आहे, त्याला आपण असंच भाजून घेऊया। मसाला भाजून तयार आहे, छान असा भाजलेला आहे मसाला। ही मिरची भाजून झालेली आहे, आता काश्मीरी मिरची भाजून घेते मी। त्याला पण थोडंसं तेल घालूया, छान असं परतून घ्यायचं आहे। पण भाजून झालेले आहे, असंच भाजून घ्यायचं आहे। आता ही लवंगी मिरची कलरवाली, आता ही भाजून घेते मी। ह्याला पण थोडं तेल घालूया, त्याला पण असंच परतून घ्यायचं आहे। मिरच्या पण भाजून तयार आहे, आता सर्व मिरच्या मी असंच भाजून घेते। मिरचीचा खूप ठसका पण लागतोय। तर बघू शकता मसाला पण भाजून झालेला आहे, मसाला पण तसाच भाजायचा आहे छान असा कलर येईपर्यंत। आणि मिरच्या पण हे का असंच भाजून घ्यायच्या आहेत। ही आहे बेडगी मिरची आणि हे काश्मीरी मिरची आहे आणि तिखट लवंगी मिरची आहे। 3 प्रकारच्या मिरच्या आहेत। तर तुम्ही पण असंच बनवून बघा आणि असंच बनवा, भाजीला पण एकदम चव येते। आणि बाहेरच्या मिरच्यापेक्षा घरातलं आपली चटणी आहे ना ती खूप छान असते। तर तुम्ही पण असंच बनवून बघा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।